होतो आणि मला कुणीतरी मोसंबीचा ज्यूस आणून दिला. इतका खराब ज्यूस होता, गोड त्याला काही नव्हतंच. वास्तविक एकेकाळी मराठवाड्यातली मोसंबी ही देशात फेमस होती. काय घडलं, कसं घडलं, कुठं कमी पडलो? तुमचं डाळिंब, डाळिंबाला तेलासारखा रोग आलेला आहे. तो रोग देखील का कारणामुळे येतो ते आपण शोधून काढलेलं आहे आणि ते जर आपण नीटपणे काळजी घेतली तर रोग येत नाही. अशा खूप बाबी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त राजकारण करणारा पक्ष नाहीये. हा 80% समाजकारण, 20% राजकारण करणारा पक्ष आहे आणि त्यामुळं हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कृषी प्रदर्शन, अशा प्रकारचे वेगवेगळे मेळावे, तुमच्याकडे कापूस सोयाबीन असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे? आता सोयाबीनला बारदानाच नव्हता, खरेदीच बंद झाली होती. जयकुमार रावळ आणि संबंधितांना मी सांगितलं, चला मला आता वेळ लावू नका, 40 लाख का 80 लाख पोती बारदाना पाहिजे, पटकन घेऊन मोकळवा. जसं वापसा आल्यानंतर त्या ठिकाणी पेरलं गेलं पाहिजे, वापसा उडून चालत नाही, तसं त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याचं पिकल्यानंतर त्याची खरेदी करण्याच्या करता बारदानाच नाही, वजनच होत नाही, हे असलं रडगाडे चालणार नाही. हे आता महायुतीचं सरकार आहे. आम्ही सगळ्यांनी, आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या भागाचा अनुभव आहे. काहींना शहरी भागाचा आहे, काहींना ग्रामीण भागाचा आहे, काहींना डेअरीचा आहे, पोल्ट्रीचा आहे, शेतीचा आहे, फळबागांचा आहे, त्याच्यामध्ये तुमच्या फुलांच्या शेतीचा आहे. अहो इतकी वेगवेगळी फुलं, तुम्ही जर गेला असता, मला आज जालन्यातलं कोणी तिकडं आलं, प्रचंड गर्दी आहे बारामतीत, अक्षरशः गाड्या उभ्या करायला जागा नाही. आणि इतर प्रदर्शनं कशी असतात, कुठं तरी फळं शेलकी आणायची आणि तिथं ठेवायची. हे काही पेरू कसा आहे, हे काही डाळिंब कसं आहे, हे काही कलिंगड कसं आहे, हे काही पपई कशी आहे. अरे पण कुठनं आणली ती सांग ना. जिथं त्या मातीत आलं पाहिजे तिथं आम्ही दाखवतो, हे पेरूचं झाड आणि हा पेरू. ते बघून मग लोकांना कळतं, हाय रोवलं का, हाय हाय. हे असं प्रदर्शन भरवायचं असतं आणि त्यामध्ये रोपं वगैरे एवढं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं. मी बघाशीच कोणाला तरी विचारत होतो की बाबा ही जी काही फुलं मला गुलाबाची वगैरे देतात ती कुठली? काही जण म्हणले की दादा शिर्डीवरून येतात, काही जण म्हणले आमच्याही भागात होतात. मित्रांनो, या भागातली जमीन सुपीक आहे, इथं पाण्याची गरज आहे. काही बाबतीमध्ये आम्ही पलीकडं पडणारं पाणी समुद्राकडं ते आपल्याकडं आलं पाहिजे. आपला नाथसागर भरला पाहिजे, आपला माजलगाव भरलं पाहिजे, आपलं सिद्धेश्वर असेल, आपलं येलदरी असेल, आपले वेगवेगळ्या प्रकारे नाथसागर पासून तर बॅरेज, तुमचा बाबडी बॅरेज पर्यंत जे बंधारे आहेत, जे गोदाकाठ आहे, त्या गोदाकाठाला पाणी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि कमीत कमी पाण्यामध्ये शेती त्या ठिकाणी करण्याचं तंत्रज्ञान आता तर नवीन. काल आमच्या तिथं शिबिरात आम्ही दाखवत होतो प्रदर्शनामध्ये, एक नवीन पाईप काढलेला आहे, त्याला ड्रिपर नाहीये, त्याला आतनच व्यवस्था केलेली आहे आणि बरोबर त्या झाडाच्या मुळाला, पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी तिथं पडत असतं. चोरण्याचा प्रश्न नाही. इतर ठिकाणी ते ड्रिपर काढून नेतात, कुठेतरी काहीतरी करतात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आता मी कृषी खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे आपल्या नाशिक जिल्ह्यातले सिन्नरचेच आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडे दिलेली आहे. माझं स्वतःचं त्या ठिकाणी लक्ष आहे. शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे 13-15 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणावर बदल शेतीमध्ये केलेले आहेत, कृषी दर तिथं वाढलेला आहे. तशा पद्धतीनं तुमचा माझा शेतकरी 50%च्या पेक्षा जास्त शेतीवर अवलंबून आहे. त्याला समाधानी करायचंय, त्याला सशक्त करायचंय, त्याला त्याचा शेतीवाडी करत असताना तो सतत कर्जमुक्त राहिला पाहिजे. ह्या पद्धतीचं काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे. अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहिती आहे, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये. म्हणजे 20,000 रुपये
21,000 रुपये साधारण, त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21